एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसटीच्या प्रवासावेळी एसटी आगारात शौचालयाचा वापर करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार नाहीत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार परिवहन विभागानं आदेश जारी केले. त्यानुसार आता राज्यातील कोणत्याही एसटी आगारात गेल्यास शौचालयासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार नाहीत. एकीकडे मोफत शौचालयाचा निर्णय घेतला असताना परिवहन विभागाकडून आगाराच्या स्वच्छतेवरही लक्ष देण्यात आलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमामुळे राज्यातील बसधारक, एसटी बसेस, चालक, वाहक, विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह अधिक स्वच्छ, सुंदर व प्रवासी अनुकूल बनवण्याचा महामंडळाचा संकल्प आहे. त्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील वर्दळीची एसटी आगार असलेल्या मुंबई सेंट्रल, परळ आणि एसटीचा थांबा असलेल्या दादर या ठिकाणची आपलं महानगरनं पाहणी केली असता वेगवेगळी दृश्य निदर्शनास आली. त्यानुसार स्वच्छता आणि मोफत शौचालयाच्या निर्णयाचा आढावा घेतला असता एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील आगारात कशी परिस्थिती आहे ती पाहूयात. सध्या आपण आहोत एसटी डेपोच्या मुंबई सेंट्रल येथील एसटी आगारात आहोत. त्या ठिकाणच्या सुलभ शौचालयाची परिस्थिती काय ती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जर आपण सुलभ शौचालयामध्ये आलो तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला रिसेप्शनवरती साधारणतः आपण पाहायला गेलं तर स्वच्छता ही पाहायला मिळते. यासोबतच प्रसाधनगृह असेल आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय जिथे संपूर्ण हे सुलभ शौचालय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. प्रवाशांसाठी आरोग्यदायी वातावरण असेल किंवा प्रवाशांच्या दृष्टिकोनातून जो काय एकंदरीत स्वच्छता मोहीम आहे त्या पार्श्वभूमीवरती हे सुलभ शौचालय जे आहे ते स्वच्छ ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई सेंट्रल येथील शौचालयाच्या पाहणीनंतर एसटीच्या परळ आगारातील शौचालयाची पाहणी केली असता हे आगार मुंबईत असून सुविधा मात्र खालच्या दर्जाच्या आहेत अशी दृश्य दिसली. कारण एकीकडं मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत असलेलं सरकार राज्यातील एसटी आगारांच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय. कारण परळ आगारातील शौचालय पाहिलाच तेथील दरवाजांची अवस्था खराब आणि परिसर अस्वच्छ असल्याचं दिसतंय. मुंबई सेंट्रल परळ नंतर एसटी महामंडळाच्या दादर थांब्याचा आढावा घेतला. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात आणि तेवढ्याच संख्येनं गाड्या सुटतात. दादर थांब्याजवळची दृश्य पाहिली तर या ठिकाणी एसटीचा थांबा आहे पण शौचालय मुंबई महापालिकेचं आहे. त्यामुळं परिवहन विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील एसटी आगारातील शौचालयात मोफत शौचालय सुविधा मिळत असली तरी दादर थांब्यावरती मात्र प्रवाशांना शौचालयासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळं परिवहन मंडळ दादरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत शौचालयाची सुविधा निर्माण करणार का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण दादर टीटी येथून राज्याच्या विविध भागात लालपरी धावते, सोबत शिवनेरी, शिवसाई यांसारख्या अनेक बसेस धावतात. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देत एसटी महामंडळ प्रवाशांना दिलासा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं याबाबतचं मत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.